महेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरो मती शांती शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध ततो बोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरू सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून सद्गुरू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसेच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पान नंबर 203। कालच्या भागात आपण क्रियामान कर्म संचित कर्म हे ज्ञानाचं विरोधक आहे, पण प्रारब्ध कर्म मात्र ज्ञानाचं विरोधक नाही हे आपण बघितलेलं आहे। ज्ञान अज्ञानाचे विरोधक आहे, संचित कर्माचं विरोधक आहे आणि क्रियामान कर्माचं सुद्धा विरोधक आहे। ही आपण पूर्ण भाग बघितलेला आहे। प्रारब्ध कर्म ज्ञानानं नाश होत नाही, प्रारब्ध कर्म भोगूनच सारावं लागतं। प्रारब्ध कर्मानं जर ज्ञानानं जर प्रारब्ध कर्माचा नाश झाला असता तर प्रारब्ध ज्ञान सांगणारे जे महात्मे आहेत ते लगेच त्यांचा ध्येय पडला असता आणि मुळासकट हा संप्रदाय उच्छेदन झाला असता। ज्ञान सांगणारं कोणीच राहिलं नसतं। मग ज्ञान कुठून प्राप्त झालं असतं? ज्ञानच ह्या जगामध्ये राहिलं नसतं असं आपण बघितलेलं आहे। आणि असं श्रुतीत अद्वैत ग्रंथात सुद्धा सांगितलेलं आहे। सच्चित आनंद रूप असा जो आत्मा आहे हे जाणल्याने मुक्ती मिळते, त्याला जीवनमुक्त म्हणतात। आत्मस्वरूपात जो स्थित झाला, जीवनाचा अनुभव येत असताना अनुभवसहित मी आत्मा आहे असा अखंड जो त्याच्यामध्ये असतो, तेलाच्या धारेसारखा मी आत्मा आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, अशा प्रकारे मी आत्मा आहे ह्या वृत्तीमध्ये अखंड जो असतो, मी अद्वैत आहे, अकर्ता आहे, शुद्ध बुद्ध मुक्त अभोक्ता असा सच्चिदानंद आत्मा मी आहे, ध्येय मी नाही। आणि जीवनाचा परिचय येत असताना सुद्धा ही वृत्ती त्याची कायम असते, तो जीवनमुक्त म्हणावा। यावरून ज्ञान प्रारब्ध कर्माला निवृत्त करीत नाही हे स्पष्ट समजून येते। श्रीरामचंद्र युधिष्ठिरादी समर्थासही ज्ञान होऊन सुद्धा प्रारब्ध कर्माचे फल अवश्य भोगावे लागले।
रामप्रभू कोण होते? रामप्रभू भगवान विष्णूचा अवतार होते. तरीसुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. सामान्याला जे दुःख प्राप्त होत नाही एवढं मोठं दुःख रामप्रभूंनी भोगलं. एवढं मोठं प्रारब्ध भोगलं. 14 वर्षाचा वनवास. युधिष्ठिरानं सुद्धा 12 वर्षाचा वनवास भोगला. धर्मात्मा असताना अधर्म थोडाही नव्हता म्हणून त्याचं नाव धर्मराज होतं. अशा धर्मराजानं सुद्धा 12 वर्षाचा वनवास भोगला. म्हणून समर्थानं ही ह्या आणि नळराजा जो होता त्यालासुद्धा 12 वर्ष वनवास भोगावा लागला. ज्ञान होऊन सुद्धा त्यांना ज्ञान नव्हतं का? ज्ञान होतं त्यांना, पण ज्ञान होऊन सुद्धा त्यांचं प्रारब्ध कर्म चुकलं नाही. त्यांना प्रारब्ध कर्माचे भोग अवश्य भोगावे लागले. वाल्मिकी रामायण, व्यासकृत महाभारत इत्यादी इतिहासावरून प्रसिद्ध आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा हेच सांगितलं. वेदव्यासांनी जे ग्रंथ लिहिला महाभारत, वेदव्यासांनी 18 पुराणं लिहिले. हे 18 पुराणं, महाभारत आणि हे जे 4 वेद आहेत, एका वेदाचे 4 भाग करून हे सुद्धा वेदव्यासांनीच केलेलं आहे. ही सगळा विस्तार केला म्हणून त्यांना वेदव्यास असं नाव पडलं. व्यास म्हणजे विस्तार करणारे. आपण आत्तासुद्धा व्यासगादी म्हणतो. वेदव्यासाच्या नावानं गुरुची गादी आत्तासुद्धा आहे. यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला. इत्यादी इतिहासावरून प्रसिद्ध होते. काय प्रसिद्ध होते ह्या इतिहासावरून? ओम नमः शिवाय. काय प्रसिद्ध होते असं सांगितलेलं आहे. हँड रेस करा आणि सांगा. ही जी सांगितलं, रामाने वनवास भोगला, युधिष्ठिराने वनवास भोगला, नळराजाने वनवास भोगला, ही वाल्मिकी रामायणाने जे लिहून ठेवलं होतं ते सुद्धा कशावरून सिद्ध होतं? हे व्यासकृत महाभारत इत्यादी इतिहासावरून सिद्ध होते. काय सिद्ध होतं? आपण 2-3 दिवसापासून बघत आहोत. काय सिद्ध होतं ते नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. त्याच्यावरून हे सिद्ध होते की ज्ञान प्रारब्ध कर्माला निवृत्त करीत नाही. हां, बरोबर सांगितलं. ज्ञान ही प्रारब्ध कर्माचं विरोधक नाही. विरोधक नसल्यामुळं ते प्रारब्ध कर्माला निवृत्त करीत नाही. मग कशाला निवृत्त करतं ज्ञान? कशाला निवृत्त करतं? हां हां, अज्ञानाला, संचित कर्माला आणि क्रियमान कर्माला. बरोबर. या तिन्हीला निवृत्त करतं आणि प्रारब्ध कर्माला निवृत्त करत नाही. हे आपल्या सगळ्यांना कळालं. आता पुढे श्लोक. अवश्यं भावी भावणं प्रतिकारो भवेद्यदि तदा दुःखेन लिप्येरण नलराम युधिष्ठिरः. आला पुढे विषय तो अर्थ. अवश्य व्हावयाचेच असे ते प्रारब्ध कर्माचे फलभोग, त्यास निवारण्याचा जर काही उपाय असता, प्रारब्ध भोग जर निवृत्त करता येत असते, निवृत्त करण्यासाठी जर कोणता उपाय असता तर, जर काही उपाय असता तर, जर म्हणतात, जर उपाय असतात तर नलराजा, धर्मराजा,
श्रीराम प्रभू हे तिघेही राजे राज्यरहित होऊन वनवासादी दुःख भोगते ना. ही किती समर्थ राजे होते. धर्मराजा किती समर्थ होता. नलराजा रामप्रभू ही पुण्यवंत महापुण्यवंत राजे होते, समर्थशाली राजे होते. आणि जर प्रारब्ध कर्म निवारण करता आलं असतं तर ह्याने निवारण केलं नसतं का? एवढे समर्थशाली राजांना सुद्धा ते भोगावं लागलं. रामप्रभूचे वडील दशरथ राजा. ओम नम पान नंबर आता 204 चाललाय. ओम नमः शिवाय. म्हणजे चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. आवाज येतोय का? ओम नमः शिवाय. आवाज येतो का सगळ्यांना? हो येते हां. येते चांगले. जर प्रारब्ध कर्म निवारण करता आलं असतं तर ह्यांचं प्रारब्ध कर्म निवारण ह्यांनी केलं असतं. पण प्रारब्ध कर्म निवारण करता येत नाही. ह्यांनी वनवास भोगले. श्रीराम प्रभू तिघेही नलराजा धर्मराजा वनवास दुःख भोगलेले आहे. यासाठी ज्ञानी किंवा अज्ञानी पाहिजे तो असला तरी त्याच्या देहाचे प्रारब्ध कर्म भोगले गेल्या वाचून निवृत्त होऊ शकावयाचे नाही. प्रारब्ध कर्म भोगावंच लागतं. भोगल्या वाचून निवृत्त व्हावयाचं नाही. होऊ शकायचेच नाही. ज्ञानांची संचित आदी बाकीचे कर्म मात्र ज्ञान झाल्याबरोबर निवृत्त होतात. दुसरे जे कर्म आहेत संचित क्रियामान ज्ञान झाल्याबरोबर त्या कर्माची होळी होते. ते कर्म निवृत्त होतात. परंतु ज्ञानाला सुद्धा समर्थाला ज्ञानाला कोणालाच देवानी जरी अवतार घेतला त्यांना सुद्धा हे कर्म प्रारब्ध कर्म भोगावंच लागलेले. पण संचित आणि क्रियामान मात्र जळून जातं. बाकीचे कर्म मात्र ज्ञान झाल्यावर निवृत्त होऊ शकतात. यावर श्रुतीच्या अर्थास धरून असलेले असे एका प्रामाणिक पुरुषाचे वचन तुला सांगतो. सद्गुरू म्हणत आहेत ह्याच्यावर तुला एक प्रामाणिक पुरुषाचं वचन सांगतो. प्रारब्धं भोगतो नश्यत शेषम अज्ञाने यध्यते शरीरं त्वितरत् कर्म तद्वेषी प्रियवादीनो. इथं प्रारब्धम भागतो झाले का भोगतोच आहे. ओम नमः शिवाय. भागतो झाले तिथं भोगतो शब्द आहे बघा. भोगतोय शब्द तिथं भागतो नाही, त्याचा अर्थ नाही लागत भागतोचा. प्रारब्धम भोगतो नश्यत शेषम अज्ञाने न दह्यते. दह्यते भोगतो शब्द तिथं येतो. शरीरम त्वतिरत कर्म त्वद्वेषी प्रियावा दिनो हो. अर्थ ज्ञानाने प्रारब्ध कर्म भोगले गेल्यानेच निवृत्त होते. हे आपल्या सगळ्यांना कळालं आता. ज्ञानाने प्रारब्ध कर्म ज्ञानी असो अज्ञानी असो. अज्ञानाचं तर सगळंच कर्म भोगावं लागतं. अज्ञानाला संचित क्रियामान. पण ज्ञानाचं प्रारब्ध कर्म भोगले गेल्यानेच निवृत्त होते. संचित कर्म असते ते ज्ञानाने नाश पावते. तिसरे जे शरीर संबंधी शुभ अशुभ क्रिया मान कर्म होत असते ते त्याच्याशी म्हणजे ज्ञानाशी अनुक्रमे प्रेम आणि द्वेष करणाऱ्याकडे जाते.
आता संचित कर्माचा कसा नाश होतो, क्रियामान कर्माचा कसा नाश होतो आणि प्रारब्ध कर्माचा कसा नाश होतो हे सांगितलेलं आहे. तर संचित कर्माचा नाश कसा होतो? संचित आणि क्रियामान कर्म कसं नाश होतं? मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. संचित कर्माचा नाश आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाग्नीने नाश होतो. ओम. हां, क्रियामान कर्माचा पण नाश होतो आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाने. ज्ञानी जो असतो, ज्ञानी महात्मा जो असतो त्याला त्याच्या संचित आणि क्रियामान कर्माचा नाश आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाने होतो. आणि कोणतं कर्म, जे कर्म राहिलं प्रारब्ध कर्म, त्याचा नाश भोगून होतो. मग ज्ञानी ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषाशी जो भक्तीने स्तुती करतो, जो संचित आणि क्रियामाने त्याला अपरोक्ष ज्ञान झालं की त्याचा नाश झाला. पण पुन्हा जे कर्म होतं त्याच्याकडून, कर्म केल्याशिवाय कुणीच राहू शकत नाही. कर्म काही ना काही करतोच आणि करावंच लागतं त्याला. आपण शांत बसू शकतो का हो? कुणीच शांत बसू शकत नाही. काहीच न करता नुसतं आपण कुठं बसलेलो आहो, प्रवचन ऐकताना, कीर्तन ऐकताना सुद्धा आपण खाली बसलेलो जर असेल, उगाचच खडे घेतो आणि टाकतो, उगाचच काड्या मोडतो. बघा तुम्ही, स्थिर असं स्तब्ध कुणीच बसलेलं नसतं. कुणी लक्ष देऊन ऐकतं, कानाची मनाची गाठ मारून. पण कर्म करतच राहतो काही ना काही. कर्माशिवाय तो राहत नाही. हा ध्येय कर्म करत राहतो. मग आधीचं जे कर्म आहे, ज्ञान प्राप्त होण्याच्या आधीचं संचित कर्म आणि क्रियामान कर्म, हे कशानं नाश होतं? आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं की ते कर्म जळून गेलं. आणि पुन्हा जे कर्म होतं त्याच्याकडून, त्या महात्म्याकडून, ज्याने ज्ञान प्राप्त केलेलं आहे अशा महात्म्याकडून पुन्हा जे संचित क्रियामान कर्म होतं, ते कर्म सांगू लागलेले आहेत. ज्ञानी जो ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषाची जी भक्तीने स्तुती व पूजन करतो, ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषाची, ब्रह्मनिष्ठ कोणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला नंदा काकी. ओम नमः शिवाय. ब्रह्मनिष्ठ कोणाला म्हणावे? ज्याची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे त्याला ब्रह्मनिष्ठ असे म्हणावे. ओम नमः शिवाय. बरोबर. हे कळायलाच पाहिजे. आपला ग्रंथ आता समाप्तीकडे चालला आहे. ही 82 तत्वाचा निराश करून पुढे आपण निघालो आहो. आता जीवनमुक्ती प्राप्त करून घेऊन पुन्हा ध्यान धारणा कशी करावी ही आपल्याला बघायचं आता. म्हणून ही पहिलं सगळं उजाळा आपल्याला पाठ पाहिजे. ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषाची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे. कशावरच निष्ठा नाही त्याची. त्यानं सगळं जाणलं आहे. बंधन काय, ही तत्व काय, ही ध्येय कोण, अहंता काय, ममता काय, सगळं जाणून तो पुढे आलेला आहे. आणि ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषाची जो भक्तीने स्तुती पूजन करतो, तो त्या ज्ञानाच्या पुण्यकर्माचे ग्रहण करतो. आपण मागंसुद्धा बघितलं, ही इथं आता विषय आलेला आहे. तो ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषाची जो भक्तीने स्तुती आणि पूजन करतो, तो त्या ज्ञानाच्या पुण्यकर्माचे ग्रहण करतो. आपण साधू संतांची सेवा का करतो? त्यांना बिना करतो, त्यांना सेवा करतो. संत जरा घरी आले तर त्यांचे पाय माझ्या घराला लागले म्हणून आपल्याला आनंद होतो. असं का होतं? तर ती पुण्यवंत असतात. अपाट पुण्याची प्राप्ती होते त्यांच्या सेवेने. इथं ग्रंथात सांगितलं, भक्तीने स्तुती व पूजन करतो. कुणाची? ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषाची, ज्याची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे.
अशा पुरुषाची श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू दयाळू असतात असे संत. संत कुणाला म्हणावं? जे अखंड अंतकरण त्याचं शांत असतं, रखरख नसती त्याच्या अंतकरणामध्ये, सगळ्याचा निराश झालेला आहे आणि आनंद स्वरूप त्याचं अंतकरण असतं, शांत असतो, म्हणूनच त्याला संत म्हणतात. साधू का म्हणतात? त्याचं राहणं खाणपान सगळं साधं असतं, दिखावा काहीच नसतो, साधा असतं म्हणून साधू म्हणतात. त्याचं अंतकरण शांत झालेले म्हणून संत म्हणतात. असे जे संत असतात ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय कृपाळू दयाळू असे, त्यांची सेवा केल्यानं कोणत्या पुण्याची प्राप्ती होते? तर त्यांनी जे पुण्य केलं, असे लोक पुण्यच करतात, त्यांच्या हातून किंचित पाप घडतं. काही अंजानपणानं व्यवहार करत असताना तर त्यांच्याकडून जे पाप घडतं आणि जे पुण्य घडतं ते कुठं जातं ते सांगू लागलेले आहेत. ब्रह्मनिष्ठ अशा पुरुषाची जो भक्तीने स्तुती व पूजन करतो तो त्या ज्ञानाच्या पुण्यकर्माचे ग्रहण करतो. त्याचं पुण्यकर्म, त्याची स्तुती पूजन जो करतो त्याच्याकडं निघून जातं, त्याच्यापाशी काहीच राहत नाही. ब्रह्मनिष्ठ साधकाजवळ पुण्यही राहत नाही आणि पापही राहत नाही. पुण्य जरी राहिलं तरीसुद्धा पुढचा जन्म आहे पुन्हा, त्यासाठी हे, आणि पाप राहिलेसुद्धा जन्म आहे. एका जरी माणसाविषयी आपल्या अंतकरणामध्ये मत्सर राहिला तर त्याची फेड करण्यासाठी पुन्हा जन्म आहे. म्हणून पुन्हा जन्म त्यांना घेत नाहीत ते, म्हणून ते इथंच सगळं वाटप करून टाकतात, काहीच घेऊन जात नाहीत. ती बरोबर काहीच घेऊन जात नाही. ती मोकळीला मोकळे जातात, मोकळं होऊन जातात. म्हणून ज्ञानाच्या पुण्यकर्माचे ग्रहण करतो आणि जो त्याची निंदा आणि द्वेष करतो तो त्याच्या अशुभ कर्माचे ग्रहण करतो, असे श्रुतीमध्येही सांगितलेले आहे. श्रुतीमध्ये काय सांगितलेलं आहे? ओम नमः शिवाय. काय सांगितलं इथं? जो साधू आहे ब्रह्मनिष्ठ त्याचं पाप कुठं जातं आणि पुण्य कुठं जातं हे कळायला पाहिजे. आपण पुण्य न करता साधूकून पुण्य आपल्याला घेता येतं. पाया पडलं की पुण्य प्राप्त होतं. त्याच्या अंगठातून त्याचं पुण्य वाहत असतं पायाच्या. ओम नमः शिवाय. बोला. जो ब्रह्मनिष्ठ साधू आहे, सद्गुरू आहे, ब्रह्मनिष्ठ ज्ञानी आहे, त्याचं पुण्य कुठं जातं आणि पाप कुठं जातं? लक्षात आलं नाही का कुणाच्याच? ओम नमः शिवाय. बोला मंगेताई. ओम नमः शिवाय. ज्या सद्गुरूची दुसरी व्यक्ती पूजन स्तुती करते त्यांच्याकडे त्यांचं पुण्य जातं आणि त्यांची निंदा द्वेष करतात त्याच्याकडे पाप जाते. आणि ते पुण्य पाप सगळे त्याच्यातून ते मुक्त होतात. ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. कुठं जातं पाप पुण्य? ओम नमः शिवाय. पहिलं पाप पुण्य कुठं गेलं ना आता कुठं जातं ते सगळं सांगा. पहिलं पाप पुण्य साधू संताचे जे द्वेष करतात त्यांच्याकडे पाप जातं आणि जे पुरुषाची साधू संतांची भक्तीने स्तुती पूजन करतो त्याच्या ज्ञानाने पूर्ण कर्माचे ग्रहण होते आणि त्याची निंदा द्वेष करतो त्याच्या अशुभ कर्माचे ग्रहण करतो. कोणाच्या? साधू संतांच्या. सगळ्या साधू संतांच्या एकदाच नाही. आपण ज्याची सेवा करतो स्तुती करतो मनापासून
त्या पुण्याचं आपल्याकडे येते. आणि आपण त्याची निंदा असतो ती म्हणजे असं काही वाईट विचार मनात आणले तर पाप येतं मग आपल्याकडे. कुणाचं आपल्याकडेच येत असेल ना. कुणाचं आपलं पाप म्हणजे आपलं पाप निवृत्त होत असेल सेवा केली तर, आणि निंदस्तुती केली तर ओम वाढत नमः असेल. ओम नमः शिवाय. म्यूट करा. सुनंदाताई पाटील बोला. ओम नमः शिवाय. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची जर पूजा केली, पूजा पाठ केलं तर त्यांचं पुण्य येतं, आणि त्यांची निंदा केली तर पाप येतं. ओम नमः शिवाय. बरोबर. अनेक संत असतात, अनेक भक्त असतात, अनेक द्वैतवादी असतात, सगळेच असतात. सगळेच येत नाही. ब्रह्मनिष्ठ ज्याची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू कृपाळू असे जे महात्मे असतात, ज्यांची आसक्ती सगळी सुटलेली आहे, अद्वैत ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे, अपरोक्ष ज्ञान, अशा महात्म्याचं. नाही तर द्वैतवादी असतील तर त्यांचं पाप त्यांच्याजवळच राहतं. अशा महात्म्याची सेवा केल्याने, भक्तीने स्तुतीपूजन केल्याने पुण्य आपल्याकडं येतं, आणि पाप निंदा आणि द्वेष केलं तर पाप येतं. त्यांच्याजवळ काहीच राहत नाही, ती मुक्त असतात. कोण मुक्त असतात? ओम नमः शिवाय. हां बोल. त्यांचं पुण्य आपल्याकडे येतं का? हां, त्यांचं पुण्य, त्यांचं पुण्य आपल्याकडे येतं. त्यांचं पुण्य आपल्याला मिळतं. कुणाचं? त्यांचं म्हणजे कुणाचं? म्हणजे जे सद्गुरू आहे, जे ब्रह्मनिष्ठ आहे, त्यांची आपण सेवा ते केली तर त्यांचं पुण्य आपल्याकडे, त्यांची निंदा हे केली तर पूर्ण त्यांचं पाप आपल्याकडे. सगळे लक्षणं सांगायचे. आणि ते सद्गुरू कोण? सद्गुरू कोणाला म्हणावं? लक्षणं सांगा नीट. सद्गुरू कोणाला म्हणावं? सद्गुरू सद्गुरू म्हणजे आपल्याला सत्य मार्ग दाखवते, ते उपदेश करते, सत्य वचन सांगते, ते सद्गुरू. ओम नमः शिवाय. ब्रह्मनिष्ठ आहे ते ब्रह्मनिष्ठ. त्या ब्रह्मनिष्ठांची आपण जर मनाभावाने पूजा केली, पूजन केलं तर त्यांचं पुण्य आपल्याकडे येतं, आणि त्यांची निंदा द्वेष केला तर त्यांचं पाप आपल्याकडे येतं. पाप पुण्य येतं ही कळालं, पण कुणाचं येतं ही नाही कळालं तुम्हाला. ओम नमः शिवाय. म्यूट करा. नाही, त्या ब्रह्मनिष्ठ गुरुची आपण पूजा पूजन केलं एकच तर अवच्छेदक त्यांचं पुण्य नाही. आपल्याकडे येतं, आणि त्यांचा द्वेष. ओम नमः शिवाय. ताई, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचं ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची निंदा द्वेष केलं तर त्यांचं पाप आपल्याकडे येतं. हो बरोबर आहे. ओम नमः शिवाय. हो बरोबर आहे. म्यूट करा. ओम नमः शिवाय. हां सांग. ओम नमः शिवाय. हां जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्यांचं संचित कर्म आणि क्रियमान कर्म जळून जातं, आणि जे प्रारब्ध कर्म राहतं ते भोगून जातं त्यांचं. आणि जे नंतर जे त्यांचं कर्म होतंय, संचित कर्म आणि क्रियमान कर्म निवृत्त झाल्यानंतर, ते थोडं जे पाप कर्म त्यांच्या हातून होतं ते गुरुची सेवा मनोभावे केल्यानं, भक्ती केल्यानं ते त्यांचं कर्म, ते नंतर झालेलं जे कर्म आहे ते त्यांची सेवा करणाराकडे जाते, आणि पाप झालेले आहे ते त्यांच्या द्वेष करणाराकडे जाते. ओम नमः शिवाय. बरोबर आहे. सेवा करणाराकडं पुण्य जातं, आणि पाप करणाराकडं पाप जे आहे ती निंदा करणाराकडं जातं, आणि पुण्य जी आहे ती सेवा करणाराकडं जातं. पण कुणाचं जातं? तर ज्यांना अद्वितीय ज्ञान प्राप्त करून घेतलेले अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू कृपाळू अशा महात्म्याचा म्हणून निंदा द्वेष करतो, तो त्याच्या अशुभ कर्माचे ग्रहण करतो, असे श्रुतीमध्येही सांगितलेले आहे. कुठं सांगितलं? ही श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. ओम नमः शिवाय. लक्ष्मीताई बोला. पाप कुणाकडं जातं? महात्म्याचं. आणि पुण्य कुणाकडं जातं? ओम नमः शिवाय. ताई, हां तुमच्या चरणाला सत्संग. हां आपण ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जे असतात, दयाळू कृपाळू, त्यांनी केलेलं पुण्य आपल्याकडे येतं, आणि जे ब्रह्मनिष्ठ हे असतात आपण त्यांचा द्वेष म्हणजे
केला तर ते द्वेष आपल्याला हे होतं पाप म्हणजे. ओम नमः शिवाय. बरोबर. आलं का लक्षात? हो, भक्तीनं स्तुती केली तर येतं. हा, आपल्याकडे भक्तीनं उगाच स्तुती येत नाही. आपण त्यांची जर भक्ती स्तुती केली, त्यांचं पूजन केलं तर येतं. ओम नमः शिवाय. म्यूट करा आता. अंगठ्यातून ओम नमः पुण्य. शिवाय. हां आजचाच आनंद सांगते. आज भारत आले होते घरी. हां हां हां. आज म्हणजे काहीच माझ्या मनात काहीच हे नव्हतं. डायरेक्ट घरी आले आणि बाहेरून फोन केला, म्हणले मी आलो इथं बाहेर, दार उघडा. आपले महाराज. ओम नमः शिवाय. ते आनंद जे होता आजचा, ते मी सगळं हे विसरून गेले बघा एका क्षणामध्ये. ओम नमः शिवाय. गुरुला खेचून आणणारं सुद्धा पुण्य आपलं पुण्य असतं. आपल्या पुण्यावर स्वार होऊनच गुरु आपल्या घरी येत असतात. महात्मे आपल्या घरी येत असतात. लग्नाच्या तारखा, लग्नाला जायचे, पण असं लग्नाला जायचे होते ना, अर्धा तास बसले होते घरी. ओम नमः शिवाय. म्हणून लग्नाला जायचे, मग त्यांचे होते त्यांना म्हणजे तिथं बसण्यापेक्षा तुमच्याकडे यावं म्हणून. ते मला शब्दात सांगता पण येणं झाले, त्यांचाच फोन आला. ओम नमः शिवाय. तर निंदा द्वेष करतो तो त्याच्या अशुभ कर्माचे ग्रहण करतो. श्रुतीमध्येही सांगितलेले आहे. म्हणून प्रारब्ध कर्माचे फळ म्हणून प्राप्त झालेले जे सुखदुःखादी भोग ते ध्येय भोगतो. त्या ध्येयाचा प्रकाशक आपण अभोक्ता परब्रह्म आहो. सुखदुःखाचे फळ कोण भोगतो? कोण भोगतो सुखदुःखाचे फळ? मनुष्य देह भोगतो. हां, ध्येय भोगतो. आपण कोण आहेत मग? ध्येयाचं अभोक्ता आहेत आपण. आपण म्हणजे कोण? म्हणजे देह, आत्मा. ओम नमः शिवाय. हां, थांबा तुम्ही. आत्मा. मीनाताई तुम्ही थांबा. नंदा काकी सांगा, आपण म्हणजे कोण? काकी बोला. आपण म्हणजे आत्मा काही भोगत नाही, म्हणजे देहच. तसं तर आपण म्हणजे आत्मा. मी तुम्हाला मी आत्मा. प्रश्न कोणता विचारला? आपण म्हणजे कोण? एवढाच प्रश्न आहे. एवढेच उत्तर. आपण म्हणजे हां. देह. आपण म्हणजे ध्येय, मी म्हणजे ध्येय का? मी म्हणजे आत्मा. मग आपण म्हणजे मी आणि आपण वेगळे शब्द आहेत का? मी म्हणजे मग आपण आणि आत्माच आपण म्हणजेच म्हणायचं. मी ना. नाही जयश्रीताई असं इथं दिलं ना. म्यूट करा. हो, जयश्रीताई आपण म्हणजे कोण? ओम नमः शिवाय. म्यूट करा तुम्ही. जयश्रीताई बोला, आपण कोणाला म्हटलं? सांगू का? हो सांगा. सांगा. आपण म्हणजे अभोक्ता परब्रह्म हो असे समजावे. अभोक्ता परब्रह्म तरी कुणाला म्हटलं? कुणाला म्हटलं इथं अभोक्ता परब्रह्म? हां बोल. मी सच्चित आनंद. हां, आत्मा. मी आत्मा आहे. अभोक्ता परब्रह्म आहे. आणि ध्येय काय करतो? हे सुखदुःख भोगतो. मी आत्मा भोगत नाही. मी परब्रह्म आहे. श्रेष्ठ आहे मी. परब्रह्म म्हणजे श्रेष्ठ आहे मी. परब्रह्म आहो असे जो मनुष्य अनुभव घेऊन निश्चितपणे समजतो, स्वतः अनुभव घेऊन समजतो, त्याला जीवनमुक्त म्हणावे. म्हणजे तो ध्येय असूनही मुक्त आहे. म्हणून आपण ध्येय आहो अशी बुद्धी सोडून आपण आत्मा ब्रह्मरूप आहो असा निश्चय करावा. ग्रंथ समाप्ती केलेला आहे. आता निश्चय करायचा आहे. एवढ्या दिवस जे ऐकलं, आपण जे ऐकलं, ही 82 तत्वाचा निराश कसा करायचा आणि आपल्याला आपलीच ओळख करून घ्यायची, ती आता सांगू लागलेली आहेत. जीवनमुक्त म्हणावे. असा ज्याने अनुभव घेतला मी आत्मा आहे, अनुभव घेतल्याशिवाय नुसतं तोंडानं म्हणणं म्हणजे नाही, पण तोंडानं म्हणल्याशिवाय अनुभव पण येत नाही. सारखं म्हणावं लागतं, त्यावेळेस अनुभव येतो.
आपल्या आपल्या मनाला समजून सांगावं लागतं सारखं. जेव्हा आपली वृत्ती मी ध्येय आहे तिकडंच गेली की तिला वळवून आणावं लागतं. तू ध्येय नाहीस तर तू आत्मा आहेस. आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी काय ही ध्येय नाही. या ध्येयामध्ये इतकं आपणच आपल्याला समजून सांगावं लागतं आणि निश्चय करून घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा निश्चय होईल तेव्हा तो जीवनमुक्त त्याला म्हणावं. म्हणजे तो ध्येयी असूनही मुक्त आहे, ध्येय असूनही विध्येयी आहे. ध्येयात असून सुद्धा मी ध्येयात आहे असं त्याला काहीच भान नाही. म्हणून आपण ध्येय आहो अशी बुद्धी सोडून आपण आत्मा प्रब्रह्म आहो असा निश्चय करावा. निश्चय करा, मी ध्येय नाही तर मी आत्मा आहे. आधी पाठ करायचं. पाठ केल्याशिवाय कळत नाही. पाठ झाले सचबिंबतमधी आपल्या लक्षात येतं जवाची तवा पुन्हा. ज्या वेळेस आपलं मन वडाया ज्या वडाळ मनही कुणीकडे बी जातं, दुःखी होतं, सुखी होतं, तेव्हा समजून सांगायचं त्याला, ही सुख तुझं नाही, ही दुःख तुझं नाही. इथं पाप पुण्य कमवायचंच नाही, काय ठेवायचंच नाही, सगळं जाळून टाकायचं आहे आपल्याला. म्हणून पुण्याच्या बी मागं लागायचं नाही आणि पापाच्याही नाही. इथं काय करायचं, ज्यावेळेस आपण कर्म करत होतो त्यावेळेस मात्र कर्म करताना सारखं पाळावं लागतं. कर्म करावं लागतं ते प्रत्यक्ष. कर्म करून पाप जळालं, दोष जळाले, उपासना केली निष्काम, पण निष्काम खूप महत्त्वाचं आहे. सकाम केली तर दिले तेवढं, दुकानदाराला पैसे दिले तेवढ्याचा माल आला, त्याचा आपला संबंध संपला, काहीच त्याचं आपलं नातं राहिलं नाही. सकाम कर्म म्हणजे द्यावे तेव्हा घ्यावे ऐसा अशी उदारा. साधू संतांनी सुद्धा देवाला भांडलेले. असा कसा उदार आहेस तू, जेव्हा तू घेशील तेव्हाच देतोस, द्यावे तेव्हा घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा अशी उदारा. कृपण आहेस तू, काय धरुणी तुझे कृपणाचे द्वार नव्हेस अभिमानी, पतित पामन नाव तुझे ही ठेविले कोणी. साधू संत म्हणतात जेव्हा घेतोस तेव्हा देतोस असा अभिमानी आहेस तू. म्हणून सगळंच द्यायचं नाही, घ्यायचं नाही, सगळं जाळून टाकायचे, पुण्यप्राप्तही करायचं नाही. म्हणून सकाम नाही, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना झाल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर प्रवेश होतो पुन्हा. आणि जेव्हा वरी जाऊ तेव्हा खालच्याची काय आवश्यकता तेवढी नसते. वरी गेल्यानंतर आपलं घर जिथं आहे तिथं पोहोचल्यानंतर त्याच्यापेक्षा वरी चढायचीही गरज नाही. आपण पोहोचलो, पण पोहोचेपर्यंत मात्र पळावं लागतं, चालावं लागतं, धडपड करावी लागते. एकदा ही वेदांताचं आपण ज्ञान प्राप्त केलं की आवरण दोष निघून जातो. कर्मानं काय होतं, मलदोष निघून जातो, उपासनेनं विक्षेप दोष निघून जातो आणि ज्ञानानं आवरण दोष निघून जातो. आणि आवरण दोष घालवताना काहीच करायची गरज नाही. फक्त लक्ष देऊन ठाईचं बसून करा एकचित्त, आळवावा भगवंत आवडीने. हात मळवायचं नाही, पाय मळवायचं नाही, कुठं जायचं नाही, फक्त समजून घ्यायचं आहे इथं. आणि किती पुण्य समजून घेतलेलं ह्याचं पुढे सांगू लागलेले आहेत. ज्यावेळेस आपल्याच आत्मेचं ज्ञान आपल्याला होतं तेव्हा आपल्या अंगावर 3.5 कोटी रोम आहेत आणि पृथ्वीवर सुद्धा 3.5 कोटी तीर्थ आहेत. पृथ्वीवर जेवढे 3.5 कोटी तीर्थ आहेत आणि आपल्या अंगावर 3.5 कोटी रोम आहेत, तर आत्मज्ञान जेव्हा आपल्याला आत्मबोध होईल 3.5 कोटी तीर्थाचं स्नान होतं. म्हणून ही ध्येयाभिमान पापरूप आहे हो, आत्मज्ञान पुण्यरूप आहे. आपण ध्येयच आहो असे म्हणणे दोषास्पद आहे आणि आत्म्याचा बोध महापुण्यप्रद आहे. या प्रकाराने वर्णन गुरु करतात. ज्यावेळेस आपल्या आत्म्याचं ज्ञान होतं ना त्यावेळेस विश्वातलं कोणत्याच तीर्थाचं स्नान राहत नाही. मनाला साधू संतांनी विनंती केलेली आहे
या आत्मज्ञानामध्ये बुडी घे, इथं स्नान कर, म्हणजे कुठलंच स्नान करायचं तुला राहणार नाही. प्रत्येक रोमामध्ये एक तीर्थ सांगितलं. विज्ञान प्राप्त झाल्यावर सगळ्या देहालाच ज्ञान प्राप्त होतं. रोम रोम ज्ञानमय होतं आणि म्हणूनच सर्वच तीर्थाचं स्नान होतं. कशानं स्नान होतं? आवरण दोष जेव्हा निघून जातो, आपल्याच आत्मेचं आपल्याला ज्ञान होतं, तेव्हा पृथ्वीवरच्या 3.5 कोटी तीर्थाचं स्नान होतं. ओम नमः शिवाय. कशाचं ज्ञान व्हायला पाहिजे म्हणजे 3.5 कोटी तीर्थाचं स्नान होतं? कोणतं ज्ञान झाल्यावर? ओम नमः शिवाय. लक्षात येईल का? ओम नमः शिवाय. आत्मज्ञान झाल्यावर. बोला, पुढचं पूर्ण वाक्य करा. वाक्य पूर्ण करा. आत्मज्ञान झाल्यावर काय? आत्मज्ञान झाल्यानंतर पुण्यरूप देहाचं म्यूट करा. सुनंदाताई बोला. ओम नमः शिवाय. आपल्याच आत्म्याचं आपल्याला ज्ञान झाल्यावर काय ज्ञान झाल्यावर काय काय होतं? जो आनंद होतो. प्रश्न कोणता विचारला सुनीता? प्रश्न काय विचारलेला आहे? जेव्हा आपलंच आत्म्याचं आपल्याला ज्ञान होतं तेव्हा पृथ्वीच्या सगळ्या तीर्थाचं स्नान होतं. स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. पृथ्वीवर सुद्धा किती तीर्थ आहेत पृथ्वीवर? आताच सांगितलं. किती तीर्थ आहेत पृथ्वीवर? 3.5 कोटी जाईल. आपल्या अंगावर रोम किती आहेत? 3.5 कोटीच आहेत रोम. रोम म्हणजे काय? केस. छिद्र अंगावरचे केस. जेवढं ब्रह्मांडात आहे तेवढं पिंडात भरले. आणि ह्या सगळं ज्ञान ही जर आवरण दोष निघून गेला तर पृथ्वीवरच्या सगळ्याच तीर्थाचं स्नान झालं. महात्मे म्हणूनच विधीही असतात, त्यांना काहीच घेणं नाही. ते पुण्य पण कमवायचं नसतं, पाप पण करायचं नसतं, काहीच करायचं नसतं. सगळ्यातूनच ती मुक्त झालेली असतात. आपण देहच आहो असे म्हणणे दोषास्पद आहे. मी देह आहे अशी भावना जर आपल्यामध्ये असेल, आपण म्हणत असाल तर दोष आहे म्हणून सांगितलेले. आपण दिवसातून किती बऱ्या मी ध्येय म्हणतो? प्रत्येक शब्दात मी ध्येय आहे असाच आपला भाव असतो. मला बोललं, मीच काम केलं, मी ध्येय आहे असंच आपण म्हणतो. पण इथं काय सांगू लागलेले आहेत? मी ध्येय आहे असे म्हणणे दोषास्पद आहे, दोष आहे. आणि आत्म्याचा बोध महापुण्यप्रद आहे. मी आत्मा आहे असं म्हणलं की कोणत्या पुण्याची प्राप्ती होते? तर महापुण्याची प्राप्ती होते. या प्रकाराचे वर्णन गुरु करतात. कशाचं वर्णन गुरुनी सांगितलेलं आहे? मी ध्येय म्हणणं म्हणजे पाप आहे आणि मी आत्मा म्हणजे महापुण्य आहे. आणि हे आपल्यालाच म्हणायचे, आपल्यालाच ही आधी तोंडानं शब्दामध्ये म्हणायचे आणि पुन्हा मात्र आपल्यामध्ये ते रुजवायचे, मुरवायचे. मुरायला बरेच दिवस लागतात बघा. लोणचं घातल्याबरोबर मुरत नाही ती. त्याला सारखं मुरायला वेळ लागत असतो. अखंड त्याच्यामध्ये राहिलं तर ते मुरत असतं, नाही तर मुरत नाही. मग इथं पाप कोणतं सांगितलं आणि पुण्य कोणतं सांगितलं? दोष कोणता आहे आणि पुण्य कोणतं प्राप्त होतं? ओम नमः शिवाय. ग्रंथ कुणाच्या पुढे आहे त्यांनी सांगा. नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. आपण देह आहोत असे मानणे महादोष आहे. आणि आत्म्याचा बोध महापुण्यप्रद आहे.
आत्म्याचा बोध म्हणजे काय? आत्म्यात म्हणजे आपल्याला जर आत्म्याचं ज्ञान झालं, मी आत्मा आहे, आपण असं जर सारखं मनात ठसवलं हां तर ते महापुण्यप्रद म्हणजे हां. महापुण्य सारखं आहे. नुसतं तोंडानं म्हणणं नाही, पोपटपंची नाही. हं. ठसलं तर खरोखर आपल्या मनात ठसून घ्यायचं. हां. म्हणजे वाटतं का हो मी ध्येय नाही? एक शब्द बोलला तर किती राग येतो आपल्याला. आपलं नाव घेऊन नावाला ध्येयाला किती पकडलेलं आहे. मग मी ध्येय नाही असं वाटलं पाहिजे. वाटलं तर पुण्य आहे. पण मी त्याला ध्येय आता किती हे करावं लागेल त्याला आता. मी ध्येय आहे असं जर वाटलं तर दोषास्पद आहे म्हणून सांगू लागलेले आहेत. सोपं नाही, पण अशक्य नाही. प्रयत्न केल्यावर अशक्य नाही, पण तेवढं सोपं सुद्धा नाही. ध्येयावरची आसक्ती सुटणं एवढं सोपं नाही. म्हणून क्षणोक्षणाला मी कोण ह्याचा विचार करायला पाहिजे. मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी नित्य आहे, मी अकर्ता आहे, मी अभोक्ता आहे. ही आपण क्षणोक्षणाला आपल्या मनाला समजून सांगायला पाहिजे. मग होतंच ती. तसं जर करत राहिलं तर हळूहळू होतं ते. कळालं की माणूस करण्याचा प्रयत्न करतो आणि केलं की होतं. केल्याने होते रे आधी केलेची पाहिजे. केल्यानं झाल्याशिवाय राहत नाही, ती करायलाच पाहिजे. आता चोपाई आपण उद्याच्या भागात बघू. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित. जे योग्य मुखातून शब्द सुटले ते सद्गुरूंचा प्रसाद, जे अयोग्य शब्द सुटले ते वाणीचा देहाचा दोष. झालेली सेवा गुरुमाऊलीच्या तुम्हा सर्व महान साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.